आज आमच्या इथे धो पाऊस पडत होता. म्हणलं धो पाऊस पडतोय आणि रविवार पण आहे म्हटल्यावर काहीतरी बेत झालाच पाहिजे. म्हणून मग आईनं सांगितलं येताना चिकन घेऊन या आणि चिकन आणता संध्याकाळ तर झालीच होती. म्हणून इथे मी ना पहिल्यांदा आलं लसणाची जी काही पाणी बनवायची तयारी होती ना ती करून घेतली. तर ह्यामध्ये ना मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं खोबरं म्हणजे अर्धा तुकडा खोबऱ्याचा आणि कोथिंबीर वगैरे घालून मस्त असं बारीक वाटण करून घेतलं. जास्त बारीक नाही, उबडधोबडच ठेवलं होतं. आणि त्यानंतर इथे मी वाटण करायला घेतलं. म्हटलं चला काळ्या वाटणातलं चिकन बनवूया. म्हणून मी ना थोडं जे 1 वाटी खोबरं होतं ना त्यातली अर्धी वाटी मी इथं तव्यावर भाजायला घेतली आणि 4-5 कांदे घेतले. त्या कांद्यांना असे मस्तपैकी हे करून घेतलं, फोडून घेतलं आणि खोबरं ना मस्त असं तव्यावर कासळ होईपर्यंत भाजून घेतलं. खोबरं भाजून झाल्यानंतर इथे मी कांदासुद्धा वरचं कवर जे आहे ना ते करपेपर्यंत मस्त भाजून घेतला खरपूस असा. आणि असं वाटण केलं ना की ना खूप छान लागतं हे चिकन. आणि थोडंसं मी टोमॅटो पण इथे बारीक चिरून घेतला होता. आणि काळ्या वाटणातलं चिकन जे आहे ना ते खायला ना खूप सुंदर लागतं, मस्त त्याला चव येते. आता हे सगळं गार झाल्यानंतर आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि हे बघा अशा पद्धतीने मी वाटण तयार करून घेतलं होतं. आणि यात थोडेसे खडे मसालेसुद्धा मी म्हणजे भाजून घेतले होते. आता खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे ना अर्धा किलो चिकन आणलं होतं. हे चिकन ना मी मस्त स्वच्छ असं धुवून घेतलं, जास्त बारीक पीसेस केले नव्हते, थोडेसे मोठेच ठेवले होते. आणि आता त्यामध्ये ना हळद आणि मीठ लावून एक अर्धा तास मी साईडला ठेवून देणार आहे, कारण तोपर्यंत मला नाही ते चपात्या करायच्या होत्या. आणि आमच्या जेवणामध्ये आज ना चपात्या होत्या आणि त्या मी करायच्या होत्या. तर मी ते चपात्या करून घेतल्यात, म्हणजे करायला घेतल्यात आणि थोडासा भात लावला एका साईडला. आता म्हणलं त्याला पटपट चपात्या करून घ्याव्या. तोपर्यंत ना आपलं जे चिकन आहे ना ते मॅरिनेट होतं आहे. वाटण पण मी वाटून घेतलं होतं, कारण लाईटीचा काय भरोसा नाही, बाहेर पाऊस पडतोय म्हटल्यावर लाईट कधी पण जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा सांगते की वाटण जे आहे ना, जर आपला काही बेत ठरलेला असेल ना किंवा स्वयंपाकाचा बेत ना, शक्यतो सकाळीच ठरवून ठेवायचा, म्हणजे ना वाटण बिटण लवकर काढता येतं. तर त्यानंतर इथे पातेल्यामध्ये मी तेल गरम केलं, त्यामध्ये कांदा टाकला, कांदा छान परतून घेतला थोडासा लालसर होईपर्यंत. त्यानंतर जे आपण वाटण केलं होतं ना मिरची आलं लसूण पेस्टचं ते मी घातलं ह्यामध्ये आणि छान परतून घेतलं त्याचा वास जाईपर्यंत. आणि जे चिकन होतं ना ते घालून घेतलं मॅरिनेट केलेलं. आणि हे चिकनला ना थोडासा पांढरट कलर येईपर्यंत ना छान ह्या तेलावरती ना मोठा गॅस ठेवून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं, त्या झाकणावरती पाणी ठेवायचं. ह्याच्यात जर तुम्ही डायरेक्ट पाणी घातलात ना तर चिकनचा जो स्टॉक असतो ना तो त्याला चव चांगली येत नाही. पहिल्यांदा ना चिकनने स्वतःचा जो स्टॉक असतो ना तो सोडला पाहिजे, म्हणजे स्वतःचं पाणी सोडलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि तेही गरम करून घालायचं. थंडगार पाणी घातलं ना तर चिकनला चव छान येत नाही. तुम्ही पाहू शकता चिकनचा मस्त असा स्टॉक निघाला होता. त्यानंतर जे ताटावर पाणी ठेवलं होतं ना ते मी घातलं आणि परत एकदा ताट ठेवून त्याच्यावरती मी पाणी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला चिकनमध्ये गरमच पाणी वापरायचं आहे, थंडगार पाणी वापरायचं नाही आहे. आता इथे तुम्हाला पाणी तेवढ्या वेळा ठेवायचं आहे जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढ्या वेळा. तर इथे बघा इथं मी चिकनचं जे गरम पाणी होतं ते घालून घेतलं आहे. थोडंसं मीठ घातलं, चेक केलं तर मला मीठ थोडं कमी लागलं आहे. आणि हे मी ना एक्स्ट्राचं पाणी गरम करून ठेवते, कारण जर नंतर मला लागलं असतं, कारण ह्यातला मी थोडंसं अळणी पाणी मुलींना प्यायला देणार आहे, कारण पावसाळ्याच्या दिवसात ना प्यायलेलं खूप छान नसतं. म्हणजे पावसाच्या दिवसात नाही, तुम्ही कधीही प्या, हे स्टॉक ना पिलेलं खूप छान असतं लहान मुलींसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा. म्हणून मग मी त्यातलं थोडंसं मुलींना देणार आहे. आता आपलं चिकन छान शिजलेलं आहे, तर चिकनचा रस्सा मी साईडला ठेवला आहे, म्हणजे जे अळणी पाणी आहे ते साईडला ठेवून दिलं आहे. त्यातलं जे चिकन होतं ना ते मी साईडला काढलेलं आहे, कारण मला ना सुक्कं पण करायचं आहे. आणि इथे मी कढईमध्ये ना तेल गरम केलं, त्यामध्ये थोडंसं हळद टाकली आणि थोडासा जो माझ्याकडे कांदा लसूण मसाला होता ना तो घातला तेलामध्ये. आणि मग नंतर वाटण टाकलं आणि छान परतून घेतलं. आणि थोडंसं मला मसाला कमी लागला म्हणून मी पुन्हा 2 चमचे मसाला टाकला, उरलेलं सगळं वाटण टाकलं आणि मस्त असं परतून घेतलं. त्यामध्ये चिकन मसाला पण टाकला आणि जे आपल्याकडे अळणी पाणी होतं ना ते सुद्धा त्यामध्ये टाकलं वाटणामध्ये. आणि वाटण आपण ना स्मेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे. वाटणाला ना स्वतःचा असा छान सुगंध यायला पाहिजे तोपर्यंत वाटण परतून घ्यायचं. थोडंसं झाकण ठेवून 2-2 मिनटे हे वाटण छान परतायचं आणि त्याला तेलसुद्धा व्यवस्थित सुटलं पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता माझ्या वाटणाला किती मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. आता वाटण आपलं इथं परतून झालेलं आहे. ह्यातलं अर्धं वाटण मी रश्श्यामध्ये घालणार आहे, जेवढं पाहिजे तेवढं. जेवढा रस्सा तुम्हाला पातळ जाडसर पाहिजे ना तेवढ्या कन्सिस्टन्सीने वाटण तुम्ही त्यामध्ये घालून घ्यायचं, छान हलवून घ्यायचं. आणि ह्या उरलेल्या वाटणामध्ये जे मी चिकनचे पीसेस बाजूला काढले होते ना ते घालून घेणार आहे. थोडंसं गरम पाणी घातलं, इथे सुद्धा मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, गार पाणी अजिबात मी वापरलेलं नाही आहे ह्या चिकनच्या रस्स्यामध्ये सुद्धा आणि सुक्यामध्ये सुद्धा.
आणि आता चिकनचं सुक्कं बघा व्यवस्थित मिक्स करून घेतले. उरलेला जो चिकन मसाला होता तो मी इथे वरून घातलेला आहे आणि मी सुहानाचा चिकन मसाला वापरते, तोच मला छान वाटतो. थोडंसं मीठ वरून घालून घेतलं दोन्हीमध्ये पण आणि छान मिक्स करून हे मी शिजायला 1-2 मिनटं शिजायला ठेवून देणार आहे. तुम्ही पाहू शकता आपला रस्सा किती मस्त तयार झालेला आहे. रश्शाला तर्री पण खूप छान आलेली आहे. इथे मी तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा वाटण व्यवस्थित परतल्यामुळे ना दोन्ही चिकनला आपल्या छान असं तेल सुटलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि इथं आपलं चिकन सुक्का आणि रस्सा तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या जेवायला, चला बाय.